ओके, सो व्हेरी गुड मॉर्निंग. वाजले आहेत परफेक्ट 5:07 अँड आपण आज चाललो आहे एक संडे ब्रेकफास्ट राईडला. आणि आजसुद्धा आपण चाललो आहे ग्रुपनी. आणि सीन काय ना, सध्या ग्रुप राईड करायला एवढी मजा येते ना की सोलो जायचं मला जाम कंटाळा येतो. तरी कॉलला बाकी कोल्ड स्टार्ट तर मी बघाशी केली, तरी करून ठेवू जा ना. त्याला अथर्व त्याला घ्यायला ना, तो उतरला आहे इथे ना. कोल्ड स्टार्ट करायला भीती वाटते कारण की घरं आहेत ना आजूबाजूला झालं. पण या गाडीचा कोल्ड स्टार्ट तरी ठीक आहे बाकीच्या गाड्यांपेक्षा तरी, बट आवाज आहे बाई. बाकी फ्युलिंग करायचं आहे. ग्लव्स मी तिकडे पेट्रोल पंपवरतीच गेला घालेल. आता इकडनं माघारायचं, इकडनं 2 ते 3 मिनटावरती फक्त पेट्रोल पंप. बाकी आजचं मीटअप लोकेशन आहे माझविडाचा पेट्रोल पंप. 5चा टाईम मी दिलेला. अँड बाय द वे सेकंड सर्व्हिसिंग नंतर पहिली राईड असेल आपल्या बाईकची. आत्ताच मी परवा सेकंड सर्व्हिसिंग केली गाडीची. मेन तर तुम्ही बघू शकता इंडिकेटर. आणि ॲज युजल आज पण फक्त टॉप बॉक्स घेतलं आहे. टॉप बॉक्समध्ये फक्त अथर्वची बॅग आणि ते थोडंफार सामान आहे. ग्लोव्ज वीज काय लागले एक्स्ट्रा तर लेट्स गो. सो अजूनपर्यंत टोटल माझे किलोमीटर झाले 4926. म्हणजे आजच्या राईडमध्ये आपण 5000 किलोमीटर तर कवर करू आपल्या छावाचे. भाई एवढं ट्रॅफिकने एवढं तर सांगितलं की सरळ फाउंटनच्या इकडनं जाऊ नका, आता वाट लागणार तुमची. फुल कर. काय बोलताय? सॉरी यार लेट झाला. सँडी सॉरी यार लेट झाला जरा. सर बिग फॅन सर बिग फॅन सर बिग फॅन. ओके, 7चा लाईन आपला असं काही आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि तिकडे उभे अनिकेत 8 बाईक्स आहेत टोटल. ओके, सो फर्स्ट मीटअप पॉईंट ना हा डिसाईड झाला माझविडाचा टोल ना, माझविडाचा पेट्रोल पंप. पण मला अजून समजत नाही की माझविडाचा पेट्रोल पंप हा लोकेशन कोणी डिसाईड केला मीटअपचा. मला वाटतं डेव्हिलने चेंज केले सर रात्रभर, कारण की मी जो प्लॅन बघ ना, आता प्लॅननुसार ना आता आमचा नॉर्मल मीटअप पॉईंट असतो हा वाला, हा जो लेफ्ट जातो तिकडे. तिथे फक्त आता अनिकेत असेल, अनिकेतला घेऊ. गुड मॉर्निंग. मी काय बोलतो, आपल्याला कसारावरनं जायचं ना. हा सरळ कसारा काटत जाईल ना. माझं सकाळ डोकं चालत नाही बाई. नाही बरोबर, हा बरोबर सरळ जाईल. चल सरळच आहे, कसारा उतरायचं डायरेक्ट. फक्त काही कर, ह्याचं ऐकू नको बघ बाई, नाही तर तू कसारा सोडून भलतीकडेच जाशील. सांगितलं नवीन आहे ना त्याच्यासाठी तू. चलो लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चलो साईराम. ओके, सो टोटल झाले आहेत आपल्या ग्रुपमध्ये आता 8 बाईक्स. आणि अजून एक मानकोईला जॉईन होणार, ती 9 बाईकवरती 9 जण. आणि अजून पार्टीमध्ये लगभग 13-14 जण तरी आहेत. मी आता काउंट नाही केले कारण की जरा डिले झाला. 5चा टाईम दिलेला मी डोक्यात. ॲक्च्युली मी कन्सिडर केलंच की 5चा टाईम देऊन आपण 5:30 पर्यंत निघू सगळे. बट एक आता सीन झाला आहे, मी ब्रीफिंगच नाही दिली कोणाला. अच्छा राईटचा तर सीन काय होईल माहिती आहे का, ना आम्ही ते पुढे लीड करायला, ना डेव्हिले पार्टी एंडला सांभाळायला. आहे तो मी पडलो एकटाच. आता एकटाच मला पुढे मागे खेळत राहावं लागेल यांच्यासोबत. आता काळो काय म्हणून असं मी शूट नाही घेते. फक्त एक मानकोईला पोरगा भेटणार आहे, त्याला घेऊन आपण सरळ निघणार आहे टुवर्ड्स पडघा टोल नाका. कालमांडवी वॉटरफॉलला जायला ना, जव्हार साईडला जायला भरपूर रोड आहेत. एक तर आपण सरळ जो फाउंटनवरनं राईट मारून गुजरात हायवेवरनं सरळ जातो तो. सेकंड आहे कसारा घाट न घेता, कसारा घाटाच्या आधीच पडगाववरनं एक लेफ्ट टर्न आहे जो सरळ जातो वाडामधून. बट वाडाचा रोड मला कालच इन्फॉर्मेशन भेटली की खराब आहे, चुकूनसुद्धा येऊ नको त्या रोडनी. त्याच्यामुळे जरा प्लॅन चेंज केला आणि आपण आज चाललो आहे कसारा घाटावरून. कसारा घाट उतरून देन लेफ्ट मारून कमानीवरून सरळ आपण आतमध्ये जाणार आहे. जरासा लॉंग रूट आहे पण रस्ता आम्हाला चांगला भेटणार आहे. आणि आता आपल्याला माहीत नाही कोण कसं चालवतो, सो चांगल्या रोडवरूनच गेलंच परवडेल. नागेश तर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक राईडला असतो आपल्यासोबत. नागेश 250 ADV 250 वरती. सेकंड आहे पुढे प्रथमेश पण डेलीचा मेंबर आहे आपला. आणि त्याच्यानंतर पुढे शेलार काका. 3-4 जण आपले डेलीवालेच आहेत जे राईडला असतात, बाकी सगळे नवीन आहेत. ओके, सो 6:15 झालेत अँड वी आर रिच पडघा टोल नाका. फक्त हलकंसं स्लो नाही, एकत्रच आहेत ना, स्लोची गरज नाही ना. हां ठीक आहे, चल मग जाऊ डायरेक्ट पडगा बोलते. कसारा डायरेक्ट ब्रेकफास्टला थांबू, तिकडेच घ्या.
ओके 6:50 झाले. देन व्ह्यू चेकआउट करा. पद्धतशीर सनराईज व्हायला येते. बडा क्लिअर झाले. मस्त खालती रस्ता, वरती एक ब्लू कलरची शेड, त्याच्यावरती डायरेक्ट ऑरेंज कलरची शेड. एक नंबर. हे समोर माझ्या ओमनी मधले बघ फुल पद्धतशीर चादर बिदर घेऊन झोपले ना कचकचीत वाले. तेव्हा बघितलं. वा 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 भाई, काय रोड आहे यार. असे रोड भेटले ना तर 10 काय मी तर बोलतो 20-30 किलोमीटर वाढलं तरी चालतील. अशा मस्त रोड भेटले पाहिजेत. चांगलं डिसिजन घेतलं, वाडामधून नाही गेलो ते. अरे तुम्हाला ना छोटी छोटी दुकानं दिसतील, तिकडे ना बाबाचा धाबा दिसेल राईट साईडला, बंद पेट्रोल पंपच्या इथे. थांबता मी गाड्या थांबत होती. ये चल, ये क्रॉस करा ट्रक नंतर. ये चल लवकर. ये प्रथमेश. ओके सो 8:30 झालेत आणि आपण चालू केलं आता कसरा घाट चढायला. इथून आपलं डेस्टिनेशन आहे जवळपास 1.5 तासाचं, म्हणजेच 73 किलोमीटर्स. आता ह्या रोडवरनं याचं मी कार्ड डिसिजन घेतलं माहिती आहे का, कारण की हा रोड ना पॉवर आहे. आणि मेन म्हणजे ना कसरा घाट करायला भेटतो आपल्याला. हे बघ एक्सटर्नल विंडशील्ड मस्त वाटतंय गाडीला, त्यांनी लावले 390 वरतीचा. हा कुठला टॉप बॉक्स आहे एवढा छोटा. ओके जीबी टॉप बॉक्स. बाकी पळवण्यामध्ये ना जरा जास्तच पुढे आलो आम्ही. आता ना कसरा घाट उतरल्या एक लेफ्ट आहे, तर तो ना आम्ही विसरलो म्हणून आता ना पुढून मागे जाते सगळे. काय ना तो रस्ता एवढा चांगला भेटला ना तर सगळे खेचायला लागले. 130-140 चालू होते सगळेजण. म्हणून आता इकडनं ब्रिज खालून राईट घेऊन परत पाठी चालले. GPS माउंटची खरंच गरज आहे. चलो लेट्स गो. प्रथमेशच्याच मागे चालू. असा एवढा सुसाट रस्ता असतो कसाला पोहोचलो होते सगळेच पळवतात ना. ओके सो हा लेफ्ट आहे. आपण हा लेफ्ट चुकलेलो आणि इकडनं वरती जायचं वाटतं गावात. थांबू सगळ्यांसाठी. चलो लेट्स गो. आले सगळे. काय पॉवर वाटतं ना आहे ना बघायला. ग्रुप राईडची हीच मजा आहे. बस भाई आता एकच प्रे करतोय मी, ह्या ग्रुप राईडला काय लफडी नाही झाली पाहिजेत. ह्या ग्रुप राईडला तरी आम्ही सुखात जाऊन सुखात येऊ. कारण की ह्या जर ग्रुप राईडला परत काय सीन झाले ना तर माझी लास्ट ग्रुप राईड असते. काय ऑलरेडी मला घरातून वॉर्निंग भेटली. बाकी आता ना गोप्रोच्या फुटेजवरून त्याच्या फुटेजवर मूव्ह होतो आणि तो जो काढतोय ना ते फुटेज बघा. थोडेफार सिनेमॅटिकमध्ये टाकू. काय कचकी रोड आहे. वाव फायनली गावातून निघतोय आता हायवेवर. हा राईड जातोय जव्हारला. जव्हार आहे 60 किलोमीटर. ओके या हायवेवरून का ना आलो मग आपण वाड्यावाला. अच्छा हा वाडावाला रस्ता आता वाटचा. अरे सर्रास रस्ता यार. नाईस. शी अरे बघा हे काय आहे. तू चालव ना पायाने गाडी. रेस दे रेस दे. अरे पळव ना एवढी का हळू चालवतोय. उडवला.
गिअर शिफ्टिंग नाही जमत आहे तुला. ऍक्टिवा चालव तू फक्त. पळव ना जरा. एवढी का हळू चालवते. आले ते ना पहिले पण. नाही इकडनं नाही आलो. तो इथे पण एक टाइम आहे. भाई हेच पावर आहे. नाही नाही हे पावर नाही, ते पावर आहे. ओके 11:40 आणि पोचलो आपण काल मांडवी धबधबा चव्हार. आम्ही काय माहीत पाठून कसे काय आलो, बट आम्ही युजली इकडनं येतो ह्या रोडवरून आणि इकडनं सरळ अजून एक रस्ता आहे. इथून थोडीशी एक ऑफ रोडिंगचा पॅच आहे. काय सीन. चल चल आलो. काय आहे कुठे चाललंय. चलो बॉय चलो. चला चला लगा ना हम. चलो बॉयज चलो. इथे ना लास्ट टाइम मी आलेलो ना, तर तो रोड मला आठवत नाही. कुठला तरी एक लेफ्ट घ्यायचा आहे. त्या लेफ्टवरनं कच्चा रस्ता लागतो, थोडीशी ऑफ रोडिंग लागते पुढे आणि मग त्या डेस्टिनेशनवर पोहोचता म्हणजे पार्किंग बेस्टच्या इथे. तिकडनं परत ट्रेकिंग करायचं आहे 10 मिनटं तरी. तो बाकीचं तुम्ही पण प्लॅन बनवत असाल ना जव्हार साईडला यायला, ह्या आलमंडी वॉटरफॉलच्या इथे, तर भरपूर रस्ते आहेत यायला, भरपूर वेज आहेत यायला. असं नाही की तुम्हाला बाईकच कंपल्सरी घेऊन यावी लागेल. तुम्ही कार पण घेऊन शकता स्वतःची, अदरवाईज पब्लिक ट्रान्सपोर्ट पण यूज करू शकता. मग पब्लिक ट्रान्सपोर्टचा असं सीन आहे ना की ते टाईम टू टाईम आहे आणि डायरेक्ट म्हणजे पकडा एक 7ची बस असेल ना जव्हारवरून, त्यानंतर डायरेक्ट काहीतरी 9:30ची आणि 9:30 नंतर डायरेक्ट 11:30 म्हणजे 2-2 तासाच्या गॅपमध्ये. आणि हा बघा घाणेरडा पॅच चालू. इथून जायचं आपल्याला. इथेच लास्ट टाइम पडलेलो मी माझ्या हॉर्नेटनी. अरे नारळ नाही फिरवला. उतरतो का कॅमेरा घेऊन उतरतो का. भाई साहब काय क्लीन जग मारला रे. हे बघ तो गेला बघ. थांब नागेश थांब तो बाहेर. बरोबर बाहेरून नाही आपण आतमधून चाललोय. दाखव जरा पडगेला बाहेर पडतो ना. उभा राहा सायडलिंग करू. चल पटपट निघू. डायरेक्ट टाकत होतो आपण. झाडावर अटकला. अरे हिला ना आधी नाही भेटत पिकअप. येता आधी पिकअप नाही भेटत. हा RPM सुटला ना 6च्या वरती की झाली सुटली. मग राईट कुठे हा खालती कुठला वाला पाईपलाईन वाला. बरोबर.
काय सनसेट दिसतोय, एक नंबर. सनराईज तर बघायला नाही भेटला मला सकाळचा, कारण की त्या टायमाला ब्रेकफास्टला थांबलेलो. बट आता जो काय दिसतोय सनसेट, सेक्सी एकदम. सो 5:30 आपण प्रॉपर वाडामधून लंच करून निघालेलो आणि आता वाजले 6:45. आपण आहोत आता जवळपास मानकोली किंवा भिवंडीच्या ब्रिजच्या इथे. पडगाता क्रॉस केला, पडगाडोल नाका. मॅक्स रेमटो होते मगापासून, मॅक्स रेमटो. कारण की मी जसं की आधी पण बोललो, यांनी ना मला ना 7:30ला बाहेर जायचं आहे. म्हणजे 7:30ला माझी ऑलरेडी मॅच आहे, त्यासाठी मी खूप घाई गडबडीत निघालो. आणि बाकीचे आता मला माहीत नाही कुठे आहेत. बन्सी फक्त एवढं माहीत आहे की पुढे गेला आहे, आणि पाठवून आता अख्खा ग्रुप सगळा पाठी राहिला आहे. त्यांना सांगून तर निघालो, आयडिया तर देऊन निघालो मी. तुम्हाला 7:30ची मॅच आहे, त्या हिशोबाने मी चालवेल. तुमच्यासोबत चालवेल की नाही माहीत नाही. ओके, मग तसं पडकाट हायवेवरती ना टच वेपर्यंत प्रथमेश होता माझ्यासोबत, नागेश पण होता आणि विशाल शेलार पण होता. बट जसे ते टच झाले, जसा मला सुसाट हायवे भेटला तिकडे परत 140-130 खेचायला लागलं कंटिन्यू. सो ते अजून पाठी राहिलेत, ते आता एकत्र येतील. मी जातो तर सुसाट पुढे. ओके, भेटू आता नेक्स्ट राईटच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टिल देन टेक केअर, बाय बाय, राईट सेफ अँड ऑलवेज मूव्ह हार्ड. पीस आउट. मालवण राईडचा अपडेट देतो लवकरच. चलो, कल्टी.com